हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 14. कोणी कोणाचा नाही. कोणी कोणाचा नाही ह्या जगात जो तो आपापले पाहतो. एका मठात साधू महाराज प्रवचन देत होते. बाळू हे सर्व तन्मयतेने ऐकत होता. त्याला काही ते पटले नाही. प्रवचन झाल्यावर बाळू साधू महाराजांना म्हणाला, महाराज, मला काही तुमचे म्हणणे पटत नाही. मी माझ्या कुटुंबियांसाठी सर्व काही करतो. तसेच माझे कुटुंबीय माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होती. साधू महाराज स्मितहास्य करत म्हणाले, बाळू, तू अजून जग अनुभवलेले नाहीस. जग स्वार्थी आहे. कोणी कोणाचा नाही हेच सत्य आहे. तुला अनुभव घ्यायचा असला तर सांग. बाळू म्हणाला की त्याला अनुभव घ्यायचा आहे. मग साधू महाराजांनी बाळूच्या कानात काही मंत्र सांगितला. बाळूने मंत्र पाठ केला आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर बाळूने तो आजारी असल्याचे घरच्यांना सांगितले. लगेच घरच्यांनी त्याला दवाखान्यात नेले. अनेक दिवस झाले तरी डॉक्टरांना बाळूच्या आजाराचे निदान काही करता येईना. औषधाचाही उपयोग होईना. बाळू सारखा बरे वाटत नाही असे सांगत असे, कणत असे. शेवटी एका रात्री 10 वाजता बाळूचा आजार अति बळावला. बाळू कणत कणत घरच्यांना म्हणाला, आता काही मी वाचत नाही. लवकरच मला न्यायला यमदूत येत आहे असे मला दिसत आहे. सर्वांनी आपापली काळजी घ्या. इतक्यात बाहेर काहीतरी आवाज झाला. सर्वांनी बाहेर पाहिले तर बाहेर एक रेडा उभा होता. एक भक्कम मिशा असलेला जाड माणूस दाराजवळ आला आणि म्हणाला, मी यमराजांकडून आलो आहे. येथे एक जीव घेऊन जायला आलो आहे. सर्वजण दाय मोकलून रडायला लागले. बाळू म्हणाला, चला मी येतो. माझा रामराम घ्यावा. बाळूच्या घरच्यांनी हंबरडा फोडला आणि ते सर्व यमदूताला विनवू लागले की त्यांना नेऊ नका, त्यांना सोडा, दया करा, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो. त्यावर यमदूत म्हणाला, ठीक आहे, मी त्याला नेत नाही, पण मग त्याच्याऐवजी मला एक दुसरा जीव द्या. कोण येतो आहे माझ्याबरोबर? आजी आजोबा म्हणाले की आता आमची अगदी थोडीच वर्षे राहिली आहेत, तेवढी आम्हाला जगू दे. आई वडील म्हणाले की नातवंडांना सांभाळायला आम्हाला जिवंत राहायलाच पाहिजे. बायको म्हणाली की मुले लहान आहेत, मी गेले तर या वृद्धांच्या पश्चात त्यांचा सांभाळ कोण करणार, तेव्हा मला जगायला पाहिजे. मुले म्हणाली, आम्ही तर अजून जगही पाहिले नाही, आम्हाला जगू दे. हे सर्व ऐकून बाळू अंथरुणावरून उठला आणि यमदूताच्या वेशातील साधू महाराजांना म्हणाला, चला, यापेक्षा तुमचा आश्रम बरा. हरि ओम.